मी जे ठरवलं होतं ते माझ्याकडून नाही झालं, काय ते सांगते. पण त्या अगोदर आज गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्ष आहे. तर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. सकाळची सुरुवात मस्त अशी देवपूजा करून झाली होती. सकाळी सकाळी देवपूजा केली की घरात सगळीकडे प्रसन्न वाटतं. देवपूजा केली आणि आता स्वयंपाक बनवायचा होता. आमच्या इकडे कोणता पण सण असो, पुरणाची पोळी ही बनतेच आणि मला पुरणाची पोळी खूप आवडते. पोळी बनवण्यासाठी इथं पुरण शिजत होतं, तोपर्यंत मी पापड, कुरडई आणि भजे पण तळून घेतले. नंतर कुकरला भात लावला आणि येळवण्याची आमटी बनवली. गुढी सकाळी लवकर उभारतात, त्यामुळे पप्पा घाई करत होते म्हणून पटकन पोळ्या बनवल्या. आणि गुढीपाडव्या दिवशी चिंच, कडुलिंबाचा तोर, हरभऱ्याची डाळ आणि गूळ आणि पाणी मिक्स करून असं घोलाना बनवतात. तुमच्याकडे पण बनवतात का? आणि त्याला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर नैवेद्याचं ताट बनवलं, सगळ्यांना गंध लावला आणि दाराला आंब्याच्या पानाची तोरणं लावली, कारण आंब्याचं पान हे शुभ मानलं जातं. नंतर गुढीला साडी वगैरे नेसवली आणि हे इतकी घाई करत होते की मी फक्त केस विचारून आले होते पूजेला. आणि मी तर असं ठरवलं होतं की मस्त काठापदराची साडी घालून हेअरस्टाईल वगैरे करून पूजा करायची गुढीची. आणि हा मोगऱ्याचा गजरा सुद्धा मी आणायला सांगितला होता, पण मी जे ठरवलं होतं ते झालंच नाही. असो, नेक्स्ट टाइम करूया. आता जसं आहे तसं गुढीची पूजा वगैरे करून घेतली. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.